मित्रांनो, डॉक्टर अशोक राणा यांच्या लेखणीतून उतरलेले नवे पुस्तक संत साहित्यातील जीवनमूल्ये आजच मागवा, अगदी सवलतीच्या दरात. संपर्क ज्ञानपथ पब्लिकेशन 8600 35 37 12 आणि 9503 23 78 06. नमस्कार मित्रांनो, हे आहे मराठी दर्शन आणि मी आहे डॉक्टर अशोक राणा. यापूर्वी आपण अनेक विषयांवर चर्चा केली आहे आणि माझ्या काही पुस्तकांचाही परिचय करून घेतलाय. गेल्या महिन्यात माझं नवीन पुस्तक आलं. आता आपण नोव्हेंबरमध्ये आहोत. सप्टेंबरमध्ये ते तसं आलं, पण माझ्या हाती ते ऑक्टोबरमध्ये आलं आणि या महिन्यामध्ये त्याच्यावर परीक्षा आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या BA सेकंड इयर किंवा तिकडे आपल्याकडे पश्चिम महाराष्ट्रात SY ज्याला म्हणतात सेकंड इयर, तर त्या वर्गाला ते अभ्यासाला आहे. गेल्या 2-3 वर्षांपासून राष्ट्रीय शिक्षण धोरण जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण त्याच्या अंतर्गत आपली जी ज्ञान परंपरा आहे, भारतीय ज्ञान परंपरा, त्याला इंग्लिशमध्ये IKS इंडियन नॉलेज सिस्टीम असं म्हणतात, तिचा परिचय करून द्यायचं ठरवलं आपल्या सरकारने. तर त्याच्या अंतर्गत एक विषय आहे जीवनमूल्ये. आपण जे जगतो आहे त्या जगण्याच्या मागे काय कारण असलं पाहिजे किंवा कोणती आदर्श असली पाहिजे, याचा विचार शिक्षणक्रमात यापूर्वी आलेला नाही असं नाही. मूल्य शिक्षण या नावाने हा जो विचार आहे तो अभ्यासाला होता. त्यावर काही स्वतंत्र पुस्तकं होती किंवा काही पुस्तकांमध्ये, पाठ्यपुस्तकांमध्ये, विशेषतः भाषा विषयाच्या पाठ्यपुस्तकामध्ये मूल्य शिक्षणाशी संबंधित काही पाठ असत. तर अशा काही अभ्यासक्रमाचा आढावा घेणारा एक शोध निबंध 10-12 वर्षांपूर्वी, 15 वर्षापूर्वी मी नांदेडचे जे डॉक्टर मामा जाधव आहेत, आता प्राचार्य आहेत ते वसमतला, तर ते जे अक्षरगाथा नावाचं एक त्रैमासिक प्रकाशित करतात, त्यात मूल्य शिक्षणावर मी एक शोध निबंध सादर केला होता आणि तो प्रकाशित झाला होता. तेव्हा महाराष्ट्रातल्या काही विद्यापीठांमध्ये तो अभ्यासक्रम कसा आलाय पाठ्यपुस्तकात त्याचा आढावा घेतला होता. शाळांमध्ये, प्रामुख्याने प्राथमिक शाळांमध्ये वर्ग सुरू व्हायच्या आधी मूल्य शिक्षणावर एक पाठ असायचा. पूर्वी 10 मूल्य त्यात होती. तर आता तो विषय थोडासा मागे पडलेला आहे. मूल्य शिक्षणाचा स्वतंत्र पाठ असू नये किंवा स्वतंत्र तास तासिका असू नये, तर पाठ्यपुस्तकातच तो विचार आला पाहिजे असा विचार काही शिक्षण तज्ज्ञांनी मांडला आणि त्यानुसार मग पाठ्यपुस्तकं तयार केली. यावर्षी असं एक पाठ्यपुस्तक तयार करण्याची जबाबदारी माझ्यावर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे जे अध्यक्ष आहेत डॉक्टर बारहाटे सर, त्यांनी हे बऱ्हाटे, काशीनाथ बारहाटे हे कुलगुरू आहेत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे, आणि ज्या अधिष्ठाता आहे मानवीय विज्ञान शाखेच्या त्या डॉक्टर मोना चिमोटे, या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या मराठी विभागाच्या प्रमुख आहेत सध्या. या सर्वांनी, अण्णा वैद्य नावाचे आमचे एक मित्र आहेत डॉक्टर अण्णा वैद्य, ते सुद्धा त्या अभ्यास मंडळात आहे. तर यांनी ही जबाबदारी माझ्यावर सोपवली आणि मी साधारणतः 2-3 महिने मेहनत करून हे पुस्तक लिहिलं आणि यावर्षी ते अभ्यासाला आहे. याच महिन्यामध्ये त्यावर परीक्षा कदाचित घेतली जाईल. कदाचित म्हणजे निश्चितच घेतली जाईल, कारण तो त्याचं वेळापत्रक जाहीर झालेलं आहे. तर हे पुस्तक आहे संत साहित्यातील जीवनमूल्ये. आपल्या महाराष्ट्राला संतांचा फार मोठा वारसा आहे आणि या संतांनी काही जीवनमूल्य आपल्या पुढे ठेवली आहेत, प्रस्थापित केली आहेत. त्या जीवनमूल्यांचा परिचय यात करण्यात आलेला आहे. या पुस्तकाचे 2 भाग आहेत. पहिल्या भागामध्ये जे प्राचीन काळात होऊन गेले संत, प्राचीन म्हटल्यापेक्षा मध्ययुगीन संत, मध्ययुगीन कालखंड जो आहे तो 13व्या शतकापासून आपल्याकडे मानला जातो. तर 13व्या शतकामध्ये सुरुवातीला आपल्या महाराष्ट्रामध्ये चक्रधर स्वामींनी जे काही विचार मांडले त्यातून महानुभाव हा एक पंथ किंवा धर्म, त्याला परमार्ग असं म्हणतात, तो तयार झाला आणि त्याचा प्रभाव महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायावर झाला. महानुभाव पंथाच्या आधी भारतभर नाथ पंथ होता. त्या नाथपंथाचा प्रभाव महानुभावांवर आहे. तसंच कर्नाटकात
जो लिंगायत धर्म आहे त्याच्यावर सुद्धा आहे. म्हणून महात्मा बसवेश्वर यांच्यावर एक लेख या ठिकाणी मी घेतलाय. आणि त्यानंतर महात्मा चक्रधर या शीर्षकाखाली दुसरा लेख घेतलाय. तिसरा लेख आहे मध्ययुगीन जे संत होऊन गेले, मराठी संत, महाराष्ट्रातले संत, तर त्यांच्यावर विस्तृत असं लेखन त्यात आहे. जवळपास 40 पेजेसचा हा लेख आहे. आणि त्यात अगदी संत नामदेवांपासून तर संत तुकारामापर्यंत जेवढी संत मालिका आपल्यात होऊन गेली त्या सर्वांचाच परिचय थोडक्यात का होईना करून दिलाय. या काळामध्ये आणखी काही संतांनी फार मोठं योगदान दिलेलं आहे, विशेषतः महिला संत होऊन गेल्या. म्हणून त्या स्वतंत्रपणेच आपण एक लेख घेतला, मराठी संत कवयित्री नावाचा. कारण या सगळ्या संतांच्या गदारोळात त्यांच्याकडे दुर्लक्ष होऊ शकण्याची शक्यता होती, म्हणून स्वतंत्रपणे लेख घेतला. आणि या मध्ययुगीन मराठी संतांमध्ये प्रामुख्याने वारकरी संप्रदायामध्ये जे संत होऊन गेले त्याच्यामध्ये मुस्लिम संतांचा सहभाग फार मोठा होता. सर्वसाधारण अभ्यासकांना 2-3 संतांची माहिती आहे. चांद बोधले आहे, शेख महम्मद आहेत, आणखी काही 1-2 संत लोकांना माहीत असतील कदाचित. पण तब्बल 50 संत कवी हे वारकरी संप्रदायाशी संबंधित होते याची माहिती डॉक्टर युमा पठाण यांच्या एका पुस्तकातून मला मिळाली. आणि मला खूप आश्चर्य वाटलं की इतक्या मोठ्या प्रमाणात मुस्लिम संतांनी वारकरी संप्रदायाला योगदान दिलेलं आहे आणि विशेषतः अभंग रचना केली आहे, काही ग्रंथरचना केली आहे स्वतंत्रपणे. एवढंच नव्हे तर महानुभाव पंथाचे जे सिद्धांत आहेत त्यावर शहाबुली नावाच्या एका मुस्लिम संतांनी भाष्य करणारा ग्रंथ लिहिला. गीतेवर भाष्य करणारे ग्रंथ मुस्लिम संतांनी केले आहे. हा फार मोठा ठेवा हा विद्यार्थ्यांपुढे यावा या दृष्टीने स्वतंत्रपणे त्यावर एक लेख घेतलाय. आणि दुसरं जे आहे भाग या पुस्तकाचा ते 4थं सत्र आहे. आता सत्र पद्धती आहे, सेमिस्टर सिस्टीम ज्याला म्हणतो आपण. त्यामुळे पुस्तकाची विभागणी, पाठ्यपुस्तकाची विभागणी सुद्धा 2 सत्रात केली जाते. तर हे सेकंड इयरला अभ्यासाला असल्यामुळे पुस्तकाचा पहिला भाग जो आहे तो 3रं सत्र या शीर्षकाचा आहे आणि दुसरा भाग आहे त्याला 4थं सत्र म्हणतात. आता ह्या 4थ्या सत्रामध्ये म्हणजे आता हे सत्र सुरू होईल साधारणतः डिसेंबर पासून सुरू होईल, कारण नोव्हेंबर सुरू आहे आणि आता परीक्षा सुरू आहेत त्या होतील. तर ह्या परीक्षा संपल्यानंतर दुसऱ्या सत्राला प्रारंभ होतो. तर त्या सत्रामध्ये पहिला लेख जो आहे तो संत सेवालाल महाराज. संत सेवालाल महाराज हे बंजारा समाजातले फार मोठे संत आणि सुधारक होऊन गेले. निवड संत म्हणून नाही, कारण संत हा शब्द आता कोणत्याही धार्मिक व्यक्तीसाठी लावण्यात येतो. म्हणजे त्याची काही परीक्षा घेतली जात नाही, त्याचे काही निकष नाही आहेत. सरसकटपणे संत हा शब्द लावतात. आणि जे संत आता जेलमध्ये आहेत त्यांच्यासाठीही अजूनही वापरला जातो आणि त्यांची पूजा करणारा एक वर्ग अजूनही आपल्या भारतामध्ये आहे. जशी संभ्रमातली स्थिती संत शब्दाबद्दलची आहे. म्हणून सुरुवातीलाच संतांचा परिचय करून देताना महात्मा बसवेश्वरांचा परिचय करून घेतला. तसं या सत्रामध्ये संत सेवालाल ज्यांचा परिचय बंजारा समाज वगळता इतरांना फारसा नाही, तर तोही या ठिकाणी करून दिला. आपण या सगळ्या संतांवर स्वतंत्रपणेच भाग घेऊ म्हणजे आपल्याला थोडी विस्ताराने माहिती मिळेल. म्हणजे आता आपण थोडक्यात फक्त पुस्तकाचा परिचय करून घेतो आहोत, पण खरं म्हटलं म्हणजे या प्रत्येक संतांवर स्वतंत्र भाग व्हायला पाहिजे. पाहू आपण पुढे शक्य झालं तर. यातला जो दुसरा लेख आहे दुसऱ्या सत्रातला तो संत गाडगे बाबा या विषयावर आहे. साहित्य अकादमीसाठी मी साधारणतः 4 वर्षांपूर्वी संत गाडगे बाबा नावाचं एक पुस्तक लिहिलं होतं. आता साहित्य अकादमीने हे पुस्तक मला लिहायला सांगितलं म्हणजे माझा सन्मानच आहे. पण आनंदाची गोष्ट अशी की गाडगे बाबा अख्ख्या महाराष्ट्रालाच परिचित आहेत आणि महाराष्ट्रभर बऱ्याच ठिकाणी त्यांचे पुतळे आहेत, त्यांच्या चरित्रावर चर्चा होते, व्याख्यान होतात. तर त्यांचं चरित्र लिहिण्याची संधी मला मिळाली आणि मग त्या पुस्तकाच्या निमित्ताने जो काही अभ्यास माझा झाला थोडाफार तो या ठिकाणी एका लेखात मांडण्यात आलाय. आता जे पुस्तक मी साहित्य अकादमीसाठी लिहिलं त्याच्या ज्या आवृत्त्या निघत आहेत त्यावर असं दिसतं की फार लोकप्रिय झालेलं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की भारतातल्या ज्या 24 भाषा आहेत साहित्य अकादमीने मान्य केलेल्या, त्या 24ही भाषांमध्ये त्या पुस्तकाचं भाषांतर पुढे मागे केव्हा तरी होईल. त्या निमित्ताने भारतभर संत गाडगे बाबांचा परिचय लोकांना होईल, इतर भाषातल्या लोकांना. आणि विशेषतः संत गाडगे बाबांचं चरित्र मी लिहिल्यामुळे माझाही परिचय होण्याची शक्यता आहे. तर ही चांगली आनंदाची गोष्ट आपल्या मराठी दर्शनच्या
प्रेक्षकांसाठी आहे. यातला मग गाडगेबाबानंतर एक संत गुलाबराव महाराज नावाचे एक संत होऊन गेले आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये, विदर्भातले हे संत आहेत. त्यांचाही परिचय यात आहे. एक आणखी दुर्लक्षित संत आहेत जे अतिशय क्रांतिकारक होते आणि त्यांनी साधारणतः 100 वर्षांपूर्वी जे काही प्रयोग केले अमरावती जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने केले. तर मंगरूळ दस्तगीर नावाचं एक गाव आहे अमरावती जिल्ह्यात, धामणगाव रेल्वेजवळ. तर तिथले संत गणपती महाराज यांचा परिचय यात आहे. आणि शेवटी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्यावर एक लेख आहे. यापैकी आपण महात्मा बसवण्णावर एक भाग घेतला होता, तेव्हा ती गोष्ट काही पुन्हा सांगायची गरज नाही. आणि मला आठवते त्यानुसार महात्मा चक्रधरांच्या क्रांतिकारकत्वावर सुद्धा एक भाग घेतला होता, तेव्हा ते सगळ्यांना माहिती आहे. आपण मध्ययुगीन मराठी संत या विषयावर या सत्रामध्ये थोडक्यात माहिती पाहू. थोडक्यात यासाठी की लेख फारच मोठा आहे आणि थोडक्यात माहिती देणं शक्य नाही, म्हणून मी थोडक्यात म्हटलं. तर यापैकी सगळ्यात मोठे संत जे आपल्याला माहित आहेत, ज्यांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला, ते आहेत संत नामदेव महाराज. आणि संत नामदेव महाराज हे मुळात सांगली जिल्ह्यात शिराळे तालुका जो आहे त्यामध्ये रेळे नावाचं गाव आहे, त्या रेळे गावातले ते रहिवासी होते. आणि त्यांचे वडील तेथून, वडील म्हणा की आजोबा, वडील तर नाही म्हणता येईल, पण त्यांच्या वडिलांचाच जन्म नरसी नामदेव या गावाला झाला. हे नरसी नामदेव नावाचं जे गाव आहे ते आज हिंगोली जिल्ह्यात आहे. त्या नरसी गावाच्या जवळ बामणी नावाचं एक गाव होतं, ब्राह्मणी किंवा बामणी. तर नरसी बामणी किंवा नरसी ब्राह्मणी या नावाने ते गाव ओळखलं जात असे. तर आता नामदेवांचं जे महत्व लोकांना कळलं की हेच नामदेवाचं जन्मस्थान आहे असं कळल्यावर मग त्या गावाचं नाव बदलून टाकण्यात आलं. आता त्याला नरसी नामदेव म्हणतात. आणि हे नाव बदलून साधारणतः 25 वर्षाच्या वर काळ लुटला. 25 वर्षांपूर्वी म्हणजे 2000 मध्ये मी तिथे मराठा सेवा संघाच्या एका व्याख्यानमालेसाठी गेलो होतो, जिजाऊ व्याख्यानमाला. आणि सुरुवातच माझ्या व्याख्यानाने झाली. ते व्याख्यान संभाजीराजांवर होतं तसं. पण त्यानिमित्ताने मला नरसी बामणी हे गाव पाहायला मिळालं. आणि मनोज आखरे त्या ठिकाणचे एक सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि त्यांनी मला तेव्हा नेलं होतं. याही वर्षी साधारणतः मला वाटते जानेवारीमध्ये किंवा गेल्या वर्षी 2024 मध्ये मी त्या ठिकाणी पुन्हा गेलो. त्यांनी मला बोलवलं, कारण गेल्या वर्षी त्याला 25 वर्ष झाली होती. तर तेव्हा पुन्हा ते नामदेवाचं जे जन्मस्थान आहे पाहता आलं. मी जे 25 वर्षापूर्वी पाहिलं होतं ते जन्मस्थान खाजगी मालकीचं होतं आणि त्याला तिकीट लावलं होतं त्यांनी. तर ते जुनं घर जे होतं ज्यात नामदेवाचा जन्म झाला असं मानलं जातं. आता मानलं जातं म्हणजे ते सिद्ध झालंय, सर्वांनी मान्य केलंय, तेव्हा मानलं जातं म्हणणं बरोबर नाही. तर त्या स्थळाला शीख धर्माच्या लोकांनी आता विकत घेतलं आणि मग पूर्ण मालकी त्यांच्या हाती आहे. आणि त्याच्या आधी जेव्हा त्यांच्या हाती ती मालकी येत नव्हती, मी जेव्हा 25 वर्षापूर्वी तिथे गेलो तेव्हा तिथे शीखांनी गुरुद्वारा स्थापन केला होता. आणि नुकताच तो नवीनच गुरुद्वारा होता. यावेळेस पाहिला तर तो खूप भव्य दिव्य आणि जगभरातले लोक त्या ठिकाणी येतात आणि राहतात, राहण्याची व्यवस्था त्या ठिकाणी आहे. तर असं हे विकसित झालेलं जे गाव आहे ते संत नामदेवांमुळे. तर यात सुरुवातीला नामदेवांचा परिचय करून देण्यात आला. नामदेवांचा जन्म 1270 आणि त्यांचा मृत्यू 1350. साधारणतः त्यांना 80 वर्षाचं आयुष्य लाभलं. तर अशा नामदेव महाराजांनी वारकरी संप्रदायाची स्थापना केली किंवा पाया रचला म्हणता येईल. आपण ज्ञानदेवी रचिला पाया उभारली देवालय वगैरे हे संत बहिणाबाईचा अभंग आपण घेतो. नामदेवांबद्दल प्रचंड आदर आणि श्रद्धा वारकरी संप्रदायामध्ये आहे. संत तुकारामांनी तर त्यावर स्वतंत्र अभंगच लिहिले आहेत. तर त्यामुळे मग त्यांची जी शिष्या होती बहिणाबाई, तिने अशा तऱ्हेने हे वचन लिहिल्यामुळे सगळीकडे ज्ञानदेवी रचिला पाया हे वाक्य पोचलं आणि ते मान्यता पावलं. पण खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदायाची स्थापना ही संत नामदेवांनी केली. आणि संत नामदेवांनी अशा तऱ्हेने वारीची परंपरा जी होतीच आली, पण तिला विठोबाच्या वारीला आणखी वेगळं रूप दिलं. आणि विठोबा हे जे दैवत आहे हे दैवत प्रस्थापित केलं. सगळ्यात महत्वाचं काम जे नामदेव महाराजांचं आहे ते विठोबा हे महाराष्ट्रापुरतं नाही, तर साधारणतः 25 वर्ष ते पंढरपुरातून निघाले आणि मग त्यांनी पंजाब आणि पूर्ण भारताचा अगदी मानस सरोवरपर्यंतचा प्रवास केला. आणि त्या परिसरात जेवढे काही संत होते त्या सर्वांवर त्यांचा प्रभाव पडला. अगदी संत मीराबाई, संत कबीर हे नंतरचे लोक आहे खरं म्हटलं म्हणजे, हे संत रविदास सुद्धा. तर या सर्वांनी नामदेवांना गुरु मानलं.
विशेषतः गुरु नानक नावाचे जे फार मोठे संत होऊन गेले, शीख धर्माचे संस्थापक, परवा त्यांचा प्रकाश पर्व म्हणजे जन्मदिन साजरा झाला, दिवाळीसारखा शीख लोक साजरा करतात. तर ते ते स्वतःला नामदेवाचे शिष्य मानत असत. कारण नामदेवांनी त्या ठिकाणी विठोबाच्या भक्तीचा प्रचार केला. घुमान या गावी त्यांचा मृत्यू झाला असं मानलं जातं. काही लोकांचं मत आहे की पंढरपुरात त्यांचा मृत्यू झाला. कारण बहुतेक कथा ज्या प्रचलित आहेत भक्तमाल वगैरे किंवा महिपतीत लिहिलेल्या भक्तविजय ग्रंथामध्ये, त्यामध्ये पंढरपुरातच नामदेवांचा जन्म झाला आणि तिथेच त्यांचं बालपण गेलं, अशा प्रकारच्या कथा रचल्या. स्वतः नामदेवांनी सुद्धा पंढरपुरात आपण होतो हे म्हटलंय. आणि पंढरपुरामध्ये आपण प्रवेशद्वारावर गेलो, तिथे नामदेवाची पायरी आहे. तिथून पूर्वी लोकांना जाता येत असे. आता ती नामदेवाची पायरी असल्यामुळे तिथे जास्त गर्दी होते आणि नामदेवांकडे दुर्लक्ष होत असेल कदाचित, म्हणून तो मार्ग बंद करण्यात आला. पण संत नामदेवांनी एक मोठं काम केलं साधारणतः 700-750 वर्षांपूर्वी. संत चोखामेळा जे जन्मानी महार होते आणि अस्पृश्य मानून किंवा अस्पृश्य म्हणून त्यांना पंढरपूरच्या विठोबाच्या मंदिरात प्रवेश नव्हता, तर त्यांचं जे स्मारक आहे ते त्या ठिकाणी अगदी विठोबाच्या महाद्वाराचे पाशीच ते स्मारक केलंय. आजही आपण तिथे जाऊन पाहू शकतो. तर अशा तऱ्हेने नामदेवाचं जे मोठं काम आहे त्याचा परिचय या ठिकाणी करून दिलाय. आणि त्यांची जी कीर्तन पद्धती होती त्यावर यात प्रकाश टाकलेला आहे. नामदेवांची कीर्तन शैली कशी होती आणि त्या कीर्तन शैलीसाठी त्यांचा संगीताचा अभ्यास कसा होता, या सगळ्या गोष्टींवर थोडक्यात थोडक्यात माहिती दिली आहे. आपण एक भागच खरं म्हटलं म्हणजे नामदेवावर घ्यायला पाहिजे, आपण घेऊ पुढे केव्हा तरी. आता फक्त आपण परिचय करून देतो. तर त्या काळात दत्त संप्रदाय आणि नाथ संप्रदाय हे महत्वाचे संप्रदाय होते. त्यांचाही प्रभाव हा वारकऱ्यांवर झालाय. यानंतर हे जे मध्ययुगीन मराठी संत आहे त्यामध्ये संत ज्ञानेश्वरांचं स्थान फार महत्वाचं आहे. आणि यांचा जन्म 1275 मध्ये झाला. आता अलीकडे मला अशी माहिती मिळाली की 1271 मध्ये झाला. आता नामदेवांचा जन्माचं आपण वर्ष पाहिलं तर ते 1270 आहे. आणि 1271 बांधलं तर नामदेव महाराज फक्त एकाच वर्षांनी मोठे होते ज्ञानेश्वरांपेक्षा, असं सिद्ध होतं. पण आता जे नवीन अभ्यासक आहेत त्यांचं म्हणणं आहे की 1271. पण परंपरा अशी सांगते की 1275 मध्ये ज्ञानेश्वरांचा जन्म झाला. याचा अर्थ ज्ञानेश्वरांपेक्षा नामदेव महाराज हे 5 वर्षांनी मोठे होते. यापूर्वीचे अभ्यासक ते 3च वर्षांनी होते असं मानत होते. पण ज्ञानेश्वरांच्या मृत्यूनंतर किंवा ज्याला समाधी म्हणतो, समाधीस्थ झाल्यानंतर सुद्धा नामदेव महाराजांनी खूप काळ वारकरी संप्रदायाची उभारणी करण्यात वेळ घालवला. नंतरच्या काळात सोपानदेव म्हणा की निवृत्तीनाथ किंवा मुक्ताबाई, या तीनही भावंडांचा मृत्यू झाला. संशयास्पद मृत्यू आहे. 3 ठिकाणी तिघांचा मृत्यू झालाय. 3 ठिकाणी त्यांच्या समाध्या किंवा समाधी मंदिर आहेत. तर अशा तऱ्हेने काहीतरी त्या काळात मोठी घटना घडली असावी की त्यांना पंढरपूर सोडून बाहेर जावं लागलं असावं. हा त्र्यंबकेश्वरला निवृत्तीनाथाची समाधी आणि मंदिर आहे. एक कोथळी नावाचं गाव आहे भुसावळजवळ किंवा जळगाव जिल्ह्यात, तर त्या ठिकाणी किंवा मेहुण नावाचं गाव आहे. दोन्ही ठिकाणी मुक्ताबाईंच्या समाध्या आहेत. आणि सोपानदेवाची समाधी इकडे सासवडला आहे. म्हणजे एकाच कुटुंबातल्या भावंडांना 3 ठिकाणी जावं लागलं आणि त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू होणं, याचा अर्थ असा होतो की त्यांच्यावर हत्येचा प्रयत्न झाला असावा, त्यांना पंढरपूर सोडणं भाग पडलं असावं. त्याच काळामध्ये संत नामदेव महाराज पंढरपूर सोडून गेले आणि पंजाबमध्ये गेल्यामुळे तिथे ते वाचले. आणि घुमान नावाचं जे गाव आहे तिथे त्यांची समाधी आहे. काही लोकांचं म्हणणं आहे तिथेच त्यांचा जन्म झाला, शिखांचं म्हणणं आहे, आणि तिथे त्यांचा मृत्यू झाला. तर त्या ठिकाणी विठोबाला मांडणारा मोठा पंजाबी शिंपी संप्रदाय, प्रामुख्याने शिंपी लोक त्यात मोठ्या प्रमाणात नामदेवांचे भक्त आहेत. एक वैशिष्ट्य आपल्याला आढळतं की संत असो की सुधारक असो, या सगळ्यांचे पहिले अनुयायी त्याच जातीचे असतात. संत ज्या जातीचा असेल त्याच जातीचे पहिले अनुयायी असतात. तर हे आपल्याला नामदेवांच्या बाबतीत पाहायला मिळतं. मी जेव्हा पहिल्यांदा हिंगोली जवळच्या त्या नरसी बामणी गावात गेलो होतो तेव्हा तिथे जो गुरुद्वारा होता तिथे एक म्हातारे गृहस्थ बसले होते. 80 वर्षाचे होते. आणि ते म्हणाले की जेवण करून जा, कारण लंगर फार आतिथ्यशील असतात शीख लोक. त्यांनी मला लंगरमध्ये जा असं म्हटलं. तर माझं जेवण झालं होतं. मी फक्त त्यांना म्हटलं मी सहज चौकशी केली. तर मी त्यांना म्हटलं आप छिपा हो.
तर हा हा शिपा, हो शिपा म्हणजे शिंपी. शिंपी लोकांनी नामदेवांचं मंदिर हे नरसी बामणीला बांधलं, आताही त्यांच्या ताब्यात ते आहे. जगभरातल्या शिंप्यांनी जे शीख संप्रदायाचे, शीख धर्माचे आहेत, त्यांनी देणग्या दिल्या, त्यांची यादी पाहिली तर लक्षात येतं. तर हे जे उदाहरण मी यासाठी दिलं की आपण जातीबद्दल थोडंसं नकारात्मक बोलतो, आणि स्वाभाविक आहे, कारण जाती जातीमुळे माणसामध्ये भेद पाडले जातात, उच्च नीचतेचे जे उतरंड निर्माण होते, आणि ही लेखलं जातं माणसं माणसापासून दुरावतात. त्या जाती व्यवस्थेचा विरोध व्हायलाच पाहिजे. पण एक जातीचं वास्तव हे आहे की संत असो की सुधारक असो, त्यांचे पहिले अनुयायी हे त्या जातीचेच असतात. आता आपण जर ज्ञानेश्वराबद्दल कोणी काही वाकडं तिकडं बोललं तर ब्राह्मण चिडतात, आणि ब्राह्मणांना अनुकूल असलेले जेव्हा त्याला भटाळलेले म्हणतात, असे बहुजन समाजातले लोक चिडतात. म्हणजे अशा तऱ्हेने ब्राह्मणांना आपुलकी ज्ञानेश्वरांना आज आहे, पण त्या ज्ञानेश्वरांना त्यांनी छळलं होतं, हा एक इतिहास आहे. तर आता चोखामेळा असो की इतर संतांची आपण माहिती जातवार जेव्हा घेतो, तेव्हा त्या त्या जातीचे लोक त्यांचे अनुयायी झालेले आहेत. नरहरी सोनार हे सुद्धा पंढरपुरातच होते. त्यात आज जे सोनार जातीचे लोक आहेत, ते त्यांना आपला संत मानतात. चोखामेळ्याला मांडणारा एक महाराजांचा संप्रदाय आहे. जनाबाई मातंग होती की मारुती हा वादाचा मुद्दा असला तरी अजूनही जनाबाईला अस्पृश्य ठेवलं गेलं आहे बऱ्याच ठिकाणी. तर ही सगळी माहिती आपण हळूहळू त्यात घेतलेली आहे पुस्तकात. आता हे पुस्तक अभ्यासक्रमात असल्यामुळे विवाद्य जे काही विचार आहे वादग्रस्त ते टाळलेले आहेत. कारण विद्यार्थ्यांपुढे नको हे वाद जायला, हा एक भाग. आणि व्यवहाराचा भाग असा की पुस्तकावर वाद झाला की पुस्तक रद्द होतं. कारण माझं एक असंच पुस्तक संत गाडगेबाबा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या लोकांनी रद्द केलं. वाद नव्हता झाला पण तरी रद्द केलं. त्यांनीच लिहायला सांगितलं विद्यापीठाने, त्यांनीच त्यांच्याचपैकी कोणीतरी ते रद्द केलं. तर हा अनुभव मला खूपदा आला आहे. त्यामुळे हे पुस्तक लिहिताना मी खूप काळजी घेतली आणि विद्यार्थ्यांपुढे सकारात्मकच विचार जावा असा एक प्रयत्न केलेला आहे. अरे कदाचित यातही त्रुटी काढून वाद होऊ शकतात, हे पुस्तक रद्द होण्यासाठी प्रयत्न केले जाऊ शकतात, कोर्टात सुद्धा जाऊ शकतात काही लोक. आजकाल ते सोपं झालेलं आहे कोर्टात जाणं. लोकांकडे खूप पैसा आहे आता. आणि पूर्वी केव्हा तरी लोक म्हणायचे शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये. याचा दुसरा अर्थ असा होतो की मूर्ख लोक कोर्टाची पायरी चढतात. तर आता जे कोर्टाच्या धमक्या येतात, मलाही बरेचदा धमक्या आलेल्या आहेत, तर ते मूर्ख आहेत. त्याच्याकडे जास्तीचा पैसा आला आणि त्यांना काय करावं हे सुचत नाही. होऊ शकतं की याही भागावर चर्चा होऊ शकते, पण तो काय आत्ता आपला मुद्दा नाही. संत ज्ञानेश्वरांनी आपल्या जीवनात कोणकोणती जीवनमूल्य मांडली, त्यावर यावर यात चर्चा केली आहे. यावर आपण स्वतंत्र भाग केव्हा तरी पाहू, कारण मोठा विषय आहे. ज्ञानेश्वर म्हटलं की प्रत्येकाच्या आस्थेचा, श्रद्धेचा, जिव्हाळ्याचा विषय आहे. नंतर एक दुर्लक्षित संत जे आहे, त्यांचाही पुढे पंढरपूर संबंध आला. ते मध्य प्रदेशातले संत सेना महाराज. तर सेना महाराजावर जे काही त्यांचे अभंग होते, किंवा त्यांनी न्हावी जातीचा जो काही व्यवसाय केला असं काही लोकांचं मत आहे. काही लोकांचं म्हणणं आहे की त्यांनी हा व्यवसाय केला नाही, कारण ते राजघराण्याशी संबंधित होते आणि प्रामुख्याने सेनापती होते, म्हणून त्यांचं नाव सेना पडलं. तर त्यांच्याबद्दलची माहिती या भागात आली आहे. हे सगळे संत साधारणतः 13व्या शतकातले आपण जे पाहिले, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर आणि संत सेना नरहरी सोनार. नंतर मग बहामनी काळातल्या संतांचा परिचय या ठिकाणी करून दिलाय. त्यातले महत्वाचे संत जे आहेत ते संत एकनाथ, ते 16व्या शतकाच्या पूर्वार्धातले आहेत. आणि 16व्या शतकाचा उत्तरार्ध हा त्यांचा मृत्यूचा काळ आहे. 1533ला ते जन्मले, 1599ला त्यांचा मृत्यू झाला. त्यात त्यांचं जे कार्य आहे, एकंदर साहित्याचं कार्य फारच मोठं आहे. सामाजिक क्षेत्रातले कार्य खूपच मोठं आहे त्यांचं. त्यांनी लिहिलेली भारुडं, त्यातून झालेलं प्रबोधन, हे वारकरी संप्रदायासाठी एक फार मोठा ठेवा आहे. आजही वारीमध्ये त्यांच्या सगळ्या ह्या भारुडांचं गायन केलं जातं. आणि पुढल्या काळात जे मोठे संत होऊन गेले ते आपल्या सगळ्यांना परिचित आहे, संत तुकाराम महाराज. या संत तुकाराम महाराजांचा परिचय या ठिकाणी करून दिला. त्यांचा काळ 17व्या शतकाचा पूर्वार्ध आणि मध्यकाळ, म्हणजे 1608 मध्ये संत तुकाराम महाराज जन्मले आणि 1650 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. तर त्यांच्या एकंदर कार्यांवर, त्यांची शिकवण कोणती होती, त्यांचे अभंग कसे होते, त्यातून काय शिकायला मिळतं आपल्याला, याचा परिचय या ठिकाणी थोडक्यात का होईना करून दिलेला आहे. तर त्यावर आपण स्वतंत्र भाग केव्हा तरी घेऊ. आता संत तुकारामांच्याच काळात एक मोठे महंत होऊन गेले, त्याला संत म्हणत नाही, समर्थ रामदास स्वामी. यांचाही जन्म 1608 मध्येच झाला होता. मृत्यू मात्र 1681. म्हणजे साधारणतः संत तुकारामांच्या मृत्यूनंतर 30 वर्ष ते अधिक जगले.
30-31 वर्ष, म्हणजे ते 80 वर्षाचं आयुष्य त्यांना लाभलं, साधारणतः 80 ते किंवा 70-75 वर्षापूर्वी, पूर्वीचं 70 वर्षाचं आयुष्य त्याला लाभलं असं दिसतं यातून. तर यांचाही परिचय, कारण ते मराठवाड्यातल्या जालना, आता जो जालना जिल्हा आहे त्या जिल्ह्यातल्या जाम या गावी ते जन्मले होते. आणि मग त्यांचं जे पुढचं कार्य आहे ते चाफळ आहे, किंवा नंतर सज्जनगड आपल्याला माहित आहे. तर त्यांनी दासबोध हा जो ग्रंथ लिहिला, तो ग्रंथ आता बऱ्याच ठिकाणी वाचला जातो, त्याची पारायणं होतात, त्याची निर्मिती ज्या शिवथर घडीत झाली वगैरे वगैरे म्हटलं जातं. तर त्यांचा थोडक्यात परिचय या ठिकाणी घेतलाय. खूप काही सविस्तर चर्चा करायला संधी नव्हती आणि जागा नव्हती. मानाचे श्लोक जे आहे रामदास स्वामींचे, ते अतिशय महत्वाचे आहेत आणि अजूनही आपल्याला ते आपल्या मनाचा अभ्यास करायला शिकवतात. कदाचित मानसशास्त्रावरचं ते पहिलंच लेखन असेल, तर किंवा नीतिशास्त्र म्हणा, की जीवनमूल्य आहे, त्या संबंधीचा जो विचार आहे, शिकवण आहे, ती या मनाच्या श्लोकातून दिसते. मला आणखी एक महत्वाची गोष्ट जाणवली या अभ्यासात रामदास स्वामींच्या एकंदर कार्याबद्दल विचार करताना. एक पुस्तक काही वर्षापूर्वी मला मिळालं होतं, साधारणतः 25-30 वर्षांपूर्वी मी धुळ्याला गेलो असताना तिथे मला दास विश्रामधाम हा ग्रंथ घ्यायचा होता आणि रामदासांवर आणखी काय काय मिळते ते ग्रंथ पाहायचे होते. तिथे समर्थ वाग्देवता मंदिर आहे. तर त्या ठिकाणी मी गेलो आणि तिथे मला ती पुस्तकं मिळाली. त्यात मुसलमानी अष्टके नावाचं पुस्तक मिळालं. कॉन्टिनेंटल प्रकाशनच्या वतीने तिथे जे समर्थ वाग्देवता मंदिर आहे त्यांच्या साह्याने हे पुस्तक प्रकाशित झालं. तर त्या पुस्तकाचं वैशिष्ट्य असं आहे, एक तर दखनी हिंदी भाषा जी आपण हैदराबादी वगैरे म्हणतो, त्या भाषेतलं ते पुस्तक आहे. आता थोडाफार बदल दखनी हिंदीमध्ये झाला आहे, पण साधारणतः शिवकाळामध्ये त्याचं स्वरूप कसं होतं याचा भाषिक अभ्यास करण्याच्या दृष्टीने रामदास स्वामींचं हे जे आहे श्लोक मनाच्या श्लोकासारखेच आहे. आपल्याला थोडंसं आता अपरिचित ते वाटू शकतात, त्यावर आपण स्वतंत्र भाग एखाद्या वेळ घेऊ. यात महत्वाची गोष्ट अशी सांगितलेली आहे रामदास स्वामींनी, की अल्लाह असो की राम, दोघे एकच आहेत. म्हणजे आपण आता भेदभाव करतो हिंदू मुस्लिम, राजकारणात आपण पदोपदी हा प्रकार पाहतो. रामदासांना मानणारे लोक सुद्धा हिंदू मुस्लिम वाद करून दंगली घडवण्यात पुढे असतातच. पण रामदास स्वामींनी त्या काळात असं म्हटलं होतं, एखाद्याने मस्जिद जर पाडली तर त्याने की अल्लाह नष्ट होत नाही, की एखाद्याने मंदिर पाडलं तर त्याने राम नष्ट होत नाही. म्हणजे मंदिर आणि मस्जिदच्या पलीकडे राम आणि रहीम आहेत, किंवा अल्लाह आहेत. अशा प्रकारचा एक प्रागतिक विचार, उदात्त विचार साधारणतः 350 वर्षांपूर्वी रामदास स्वामींनी मांडला होता. ही महत्वाची गोष्ट आहे. आणि आपण सगळे एकाच धर्माचे आहोत खऱ्या अर्थाने, ते म्हणजे मानव धर्म. आपला धर्म कसा आहे की आपण सगळ्यांना घेऊन चाललं पाहिजे, सर्वांचा विचार केला पाहिजे, असा व्यापक विचार रामदास स्वामींनी जो मांडलाय मुसलमानी अष्टकात, त्याचा संबंध इथे आलेला आहे. त्याचा परिचय आपण करून घेतलाय. चौथं प्रकरण या पुस्तकातलं आहे मराठी संत कवयित्री. संत कवयित्रीचं योगदान फार मोठं आहे, त्यांच्यावर स्वतंत्रपणे लेखनही झालाय. पण काही कवयित्रींचा या ठिकाणी परामर्श घेतला. साधारणतः 10 पृष्ठांचं हे प्रकरण आहे. बहदंबा या महानुभाव पंथातल्या एक कवयित्री होत्या, मराठीतल्या पहिल्या कवयित्री त्या आहेत. त्यांचा काळ 1228 ते 1303 हा आहे. म्हणजे साधारणतः 750-800 वर्षापूर्वी त्या होऊन गेल्या. त्यांनी जे धवळे नावाचे गीत प्रकार लिहिला लग्नाचा, म्हणजे कृष्ण आणि रुक्मिणीच्या विवाहाचा, महारंभेचे धवळे म्हणून महानुभाव पंथामध्ये अतिशय महत्वाचं स्थान आहे, त्याचा परामर्श या ठिकाणी घेतला. आणि विशेषतः चक्रधर स्वामींचा जो प्रभाव होता त्यांच्यावर, त्याचा विचार या ठिकाणी केला. याच दरम्यान संत जनाबाई यांचा काळ 1258 ते 1350 हा आहे. महरंभेनंतरचा अर्थातच. आता जो परभणी जिल्हा, तिथे गंगाखेड नावाचा एक तालुका आहे, ते जे गाव आहे ते संत जनाबाईचं मानलं जातं. त्यांनी जे विठ्ठल भक्तीपर जे काही काव्य लिहिलं आणि विशेषतः नामदेवांच्या बद्दलची माहिती दिली, त्यांची कीर्तन पद्धती आपल्याला सांगितली. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, स्त्री आहे म्हणून कोणी उदास होऊ नये, स्त्री जन्म म्हणून न व्हावे उदास, अशा तऱ्हेचा विचार. म्हणजे आधुनिक जो स्त्रीवाद आहे त्या स्त्रीवादाचा उगम आपल्याला जनाबाईच्या ह्या अभंगातून दिसतो. अनेक अभंग त्यांचे असे आहे की स्त्रियांना स्वतंत्र स्थान असलं पाहिजे, त्यांच्या भावभावनांचा विचार लोकांनी करायला पाहिजे, नाही तर स्त्रिया विद्रोह करू शकतात, अशा प्रकारची धमकी सुद्धा जनाबाईच्या अभंगातून आहे. नंतर संत मुक्ताबाई आणि त्यांच्या आधी नागरी नावाचे एक संत आहे, तिचा उल्लेख फारसा येत नाही. नागरी जी त्या नागी नावाने जी आहे ती संत नामदेवाची एक शिष्य आहे.
तिच्याबद्दलची एक दुर्लक्षित माहिती या ठिकाणी आलेली आहे. संत मुक्ताबाई ह्या ज्ञानेश्वरांच्या जी बहीण होती, 1279 हा त्यांचा काळ आहे. 1297 मध्ये त्या गेल्या. संत मुक्ताबाईचं जे गाव आहे कोथळी गावाचा मी यापूर्वी उल्लेख केला, तर त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला असं मानलं जातं. त्यांच्यावर आपण स्वतंत्र एक भाग घेणार आहोत, म्हणून या ठिकाणी जास्त काही बोलत नाही. संत सोयराबाई या संत चोखामेळा यांच्या पत्नी होत्या. त्यांच्या जन्ममृत्यूची माहिती नाहीये, पण त्यांनी सुद्धा क्रांतिकारक विचार मांडले आहे. त्याच काळामध्ये संत कान्होपात्रा होऊन गेल्या. 1468 ते 1490 हा त्यांचा काळ आहे आणि त्यावर माहिती फारशी उपलब्ध नाही आहे, पण जी आहे तिच्या आधारे या ठिकाणी लेखन केलंय. संत बहिणाबाई ज्या होत्या तुकारामांची शिष्या, त्यांनी फार मोठं काम केलंय. त्याच्यावर स्वतंत्र आपण भाग घेऊ केव्हा तरी. 1628 ते 1700 हा त्यांचा काळ आहे. तर अशा तऱ्हेने संत कवयित्रीवर स्वतंत्र पण एक प्रकरण यात आहे, पण 10 पानाचं आहे. फार थोडक्यातच परिचय घेतलाय. नंतरचं जे प्रकरण आहे ते मुस्लिम मराठी संत, म्हणजे या पुस्तकाचा जो पहिला भाग आहे त्यातला हा शेवटला लेख आहे. या मुस्लिम मराठी संतांनी जे काम केलं, जे कार्य केलं, त्याचं स्वरूप कसं होतं आणि मुस्लिम धर्म न सोडता त्यांनी विठोबाची भक्ती कशी केली किंवा विठोबाच्या भक्तीपर रचना केली, काव्य रचना केली, ही एक क्रांतिकारक घटना आहे आपल्यासाठी. पण ही माहिती लोकांपुढे आली नाही, म्हणून विद्यार्थ्यांपर्यंत जावी असा एक प्रयत्न या ठिकाणी केला. चांद बोधले हे जे संत होते, देवगिरीच्या पायथ्याशी त्यांची समाधी किंवा दर्गा आहे आता. संत एकनाथाचे गुरु जनार्दन स्वामी, या जनार्दन स्वामीचे गुरु होते चांद बोधले. तर त्यांचा परिचय या ठिकाणी करून दिलाय. गुरुचरित्र नावाचा जो ग्रंथ आहे दत्त संप्रदायातला, त्याच्यामध्ये दत्ताचं जे एक दर्शन दाखवलं आहे फकीराच्या वेशात, ते सगळं वर्णन चांद बोधलेच आहे असं अभ्यासकांचं मत आहे. नंतर शेख महम्मदांनी मात्र मोठं काम केलंय. आता त्या अहल्यानगरमध्ये श्रीगोंदा हे जे गाव आहे त्या ठिकाणी त्यांचा दर्गा आहे. नंतर शाह मुंतोजी बामणी मृत्युंजय नावाचे मुस्लिम संत होऊन गेले. 1575 ते 1650 हा त्यांचा काळ आहे. त्यांनी सुद्धा अशा तऱ्हेने जाती प्रथेच्या विरोधात, अस्पृश्यतेच्या विरोधात मराठीमध्ये जे काही काव्य केलं त्याचा परिचय या ठिकाणी करून दिलाय. यानंतर मुस्लिम संतांपैकी हुसेन अंबर खान नावाचे संत आहे. तर 1603 ते 1653 असा त्यांचा काळ आहे. तर त्यांनी सुद्धा जे वेदांत तत्वज्ञान असेल किंवा गीतेचं तत्वज्ञान आहे त्याच्यावर जे भाष्य केलं त्या भाष्याची चर्चा या ठिकाणी केली आहे. संत शहामुनी नावाचे फार मोठे मुस्लिम संत होऊन गेले. 1748 ते 1808 हा त्यांचा काळ आहे. त्यांनी वारकरी संप्रदायातही लेखन केलं आणि मानव संप्रदायातही लेखन केलं. दोन्ही संप्रदायाशी संबंध असलेली ही मंडळी, हा महत्वाचा संत आहे. या सगळ्या संतांनी आपला मुस्लिम धर्म नाकारला नाही. 5 वेळ नमाज पडण्याची त्यांची प्रथा आहे ती मात्र चालू ठेवली, पण सोबतच त्यांनी वारकरी संप्रदायात सुद्धा फार मोठं काम केलं. अमरावती जिल्ह्यातला गणोरी नावाचं एक गाव आहे भातकुली तालुक्यात, तिथे संत महमद खान महाराज नावाचे महाराज होऊन गेले. त्यांची आजही पालखी पंढरपूरला जाते अमरावतीवरून, म्हणजे त्या गणोरी गाव. तर हा एकमेव संत असे आहेत की ज्यांची पालखी जाते, मुस्लिम संत आहेत. तर त्यांचाही परिचय थोडक्यात करून दिला. नंतर दुसरा जो भाग या पुस्तकाचा आहे त्या संत सेवालाल महाराजांची माहिती आहे. संत सेवालाल महाराजांचं सर्व लेखन म्हणजे त्यांनी जे काही बोलले असतील त्याचं जे संकलन केलं ते बंजारा बोलीत आहे. तर त्या बंजारा बोलीतच या ठिकाणी ते मांडण्यात आलं त्यांचे विचार, किंवा त्यांच्याबद्दल इतरांनी काय म्हटलंय ते या ठिकाणी मांडलंय. तर तोही परिचय या ठिकाणी करून दिलाय. या संतांचं वैशिष्ट्य असं की भारतभर त्यांनी भ्रमण केलं आणि आपण पनवेल जो कोकणातला भाग आहे रायगड जिल्ह्यातला, तर तिथून जवळच JNPT जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट नावाचा जो भाग आहे तर त्याची स्थापना त्यांनी केली. आज जर जवाहरलाल नेहरूचं नाव त्याला असलं, संत सेवालालांनी तो स्थापन केला आणि परदेशातल्या प्रवासाची व्यवस्था करून दिली. किंवा आपल्याकडे रस्त्याच्या कडेला दोन्ही बाजूला कडुलिंबाची झाडं असतात, ती रस्ता सुरक्षित राहावा, तर ही प्रथा सुद्धा त्यांनी सुरू केली. अशा प्रकारची माहिती मला मिळाली ती या ठिकाणी टाकली आहे. खरी की खोटी त्याची शहानिशा आपण करू केव्हा तरी. अशा तरी संत सेवालाल महाराजांचं क्रांतिकारक कार्य जे बंजारा समाजापर्यंत पोहोचलं त्या काळामध्ये, आणि अमरावती यवतमाळ जिल्ह्यातलं जे आता यवतमाळ जिल्ह्यालगत आणि आता वाशिम जिल्ह्यात असलेलं हे जे गाव आहे त्या गावामध्ये त्यांची समाधी आहे पोहरादेवी. मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी लोक येतात पूर्ण भारतातून. तर त्यांचा परिचय थोडक्यात करून दिलाय. नंतर संत गाडगे बाबा यांच्यावर लेख आहे, आपण त्यांच्यावर स्वतंत्र भाग पाहू, कारण फार मोठं काम गाडगे बाबांचं आहे. यानंतर गाडगे बाबानंतर संत गुलाबराव महाराज
हे मधुराद्वैत संप्रदायाचे होते आणि त्यांच्या एकंदर संप्रदायाबद्दल फारशी माहिती जनसामान्यात नाहीये. अमरावती जिल्ह्यातल्या चांदूरबाजार तालुक्यातलं आताचं जे चांदूरबाजार तालुका आहे तर त्यात माधाड नावाचं गाव आहे. त्या गावचे ते होते. त्या ठिकाणी त्यांचं मंदिर आहे. आळंदीला सुद्धा त्यांचं मंदिर आहे. मी बरेचदा त्या गावात गेलोय. तर त्यांची माहिती या ठिकाणी त्यांच्यावर आपण स्वतंत्र भाग पाहू. आणि गणपती महाराज यांचा उल्लेख मी केला. ते अमरावती जिल्ह्यातलेच होते आणि मंगळूर दस्तगिरी या गावचे. त्यांनी जाती अंताचा लढा 100 वर्षापूर्वी लढले. तर त्याचा स्वतंत्रपणे परामर्श घ्यायला पाहिजे. आपण केव्हा तरी घेऊ जसा वेळ मिळेल तसं. या संत गाडगेबाबानंतर एक आपलं गणपती महाराजांनंतर जे महत्वाचं नाव आहे जे आपल्या सर्वांना माहिती आहे ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, ज्यांच्या ग्रामगीतेनी गावाच्या एकंदर व्यवस्थेवर भाष्य केलं की व्यवस्था कशी असावी. महात्मा गांधींच्या ग्रामस्वराज्य ग्रंथाच्या प्रभावाखाली हे केलेलं आहे. महात्मा गांधी आणि तुकडोजी महाराज यांचं सख्य होतं, मैत्री होती, पण प्रभाव सुद्धा होता. त्यांनी गांधी गीतांजली नावाचं स्वतंत्र पुस्तकच लिहिलंय. महात्मा गांधी गेल्यानंतर ते फार विवळ झाले होते. त्याचा उल्लेख आपण करू. तुकडोजी महाराज स्वतंत्रपणे आपण एखादा भाग घेऊ पुढे मागे. मी थोडक्यात या पुस्तकाचा परिचय याठी करून दिला. हे नवीन पुस्तक आहे, आत्ताच आलेलं आहे आणि बाजारात बहुतेक उपलब्ध आहे. ज्याला ते घ्यायचं असेल ते घेऊ शकतात. आणि अमरावती विद्यापीठ जे आहे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ त्यांच्यासाठी लिहिलेलं पुस्तक आहे. त्यांच्या आग्रहाने त्यांच्या आदेशाने किंवा विनंतीने त्या सूचनेवर लिहिलेलं पुस्तक आहे. तो माझ्यासाठी सन्मानाचा भाग आहे आणि यावर्षी ते अभ्यासाला लागला आहे आणि त्याच्यावर परीक्षा या महिन्यात होणार आहे. या आठवड्यात बहुतेक होईल, पुढल्या आठवड्यात होईल. तर अशा या पुस्तकाचा परिचय थोडक्यात मी या ठिकाणी करून दिला. या पुस्तकातल्या महत्वाच्या मुद्द्यावर आपण पुढे चर्चा करू, पाहू आपण जसं नियोजन होईल तसं. तर इथे ही माहिती पुरेशी आहे असं मला वाटतं. पुढे या ठिकाणी मी थांबतो.